देहू रोड येथील ही तथागतांची ही मूर्ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराच्या अगोदर स्वतः बाबासाहेबांनी या विहारामध्ये ही भगवंताची मूर्ती स्थापित केलेली होती। 1954ला स्वतः बाबासाहेबांनी या विहारामध्ये या मूर्तीची स्वतः स्थापना केली। त्यावेळचा या फोटोमध्ये बघतोय स्वतः बाबासाहेब भगवंताची मूर्ती घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हीच ती मूर्ती या विहारामध्ये आपण बघतोय। स्वतः बाबासाहेबांनी या विहाराला धर्मांतराच्या अगोदर म्हणजेच 1954ला या विहाराला ही मूर्ती दान दिली आणि स्वतः बाबासाहेबांनी त्यांच्या हस्ते या ठिकाणी मूर्ती बसवलेली आहे। हे त्यावेळचं हे बुद्ध विहार आहे। या बुद्ध विहाराला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद येथून बुद्ध दर्शन धार्मिक धम्मसहल या धम्मसहलीमध्ये 5 दिवसामध्ये बौद्ध धम्मातील अतिशय महत्त्वपूर्ण धार्मिक ठिकाणांना भेट देण्यासाठी हे उपासक आपलं घरदार संसार प्रपंच सर्व सोडून अगदी तन मन श्रद्धायुक्त भावनेने धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले आहेत। या पवित्र बुद्ध विहारामध्ये खरं तर गेल्या अनेक वर्षापासून या विहाराचे बांधकाम अधुरं होतं। आता प्रगतीपथावर आहे। आपण बघतोय सिलिंगला हे धम्मचक्र आहे। अतिशय सुंदर सिलिंग या ठिकाणी बनवलेलं आहे। काम चालू आहे, सध्या काम चालू आहे। आपण बघतोय अतिशय सुंदर या ठिकाणी हे स्तूप डोम तयार केलेला आहे आणि या पवित्र भूमीवरती आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी त्रिशरण पंचशील घेऊन ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गेल्या कित्येक वर्ष तळेगाव दाभाडे म्हणतो आपण तळेगाव या ठिकाणी वास्तव्य करून त्या ठिकाणी काही दिवस बाबासाहेबांनी स्वतः संविधान लिखाण केलं। त्या ठिकाणी बाबासाहेब त्या बंगल्यामध्ये काही दिवस राहिले, परंतु गेल्या अनेक वर्षापासून तो बंगला दुर्लक्षित होता। लोकांनी त्याच्यावर अतिक्रमण केलं होतं, लोकांनी त्याच्यावर ताबा मिळवला होता, परंतु आपले बौद्ध धम्मातील धम्म चळवळीतील श्रद्धावान उपासक यांच्या कानी जेव्हा गोष्ट पडली त्यांनी त्या बंगल्याचे संपूर्ण कागदपत्र पूर्ण माहिती काढून कोर्टामध्ये केस टाकली आणि कोर्टातून ते बाबासाहेबांच्या नावाने बंगला असल्यामुळं पुरावे असल्यामुळे तो बंगला आज तो आपल्या समाजाच्या ताब्यामध्ये आहे। त्या बंगल्याला बघण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक इथून लगेचच रवाना होणार आहेत आणि म्हणून या पवित्र स्थळावरती उपासक आता त्रिशरण पंचशील ग्रहण करणार आहेत। सर्वांना सूचना आहे आपण सर्वांनी हात जोडावं। या ठिकाणी पूजनीय आर्याजी तुम्हा सर्वांना त्रिशरण पंचशील प्रदान करतील। बोला अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि ओकास अहं बन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते द्वितीयंपि
ततीयम्पि अहं वन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते। भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। सिक्कापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्कापदं समादयामि। मुसावादा वेरमणि सिक्कापदं समादयामि। सुरामेरे मज्जपमाददाना वेरमणि सिक्कापदं समादयामि। साधुकं सुरकत्वा अपवादेन शील सम्पादेत।